एक 22 वर्षाची मुलगी असते. त्या मुलीचे लग्न तिचे आई-वडील एका मुलासोबत करून देतात. लग्न अगदी थाटामाटात होतं. भरपूर पैसा त्या मुलीच्या लग्नासाठी तिचे आई-वडील खर्च करतात. मग लग्न झाल्यानंतर ती मुलगी नवरदेवासोबत सासरी येते. मग सासरी घरी आल्यानंतर नवरी-नवरदेवाच्या काही रीतिरिवाज असतात, त्या चांगल्या प्रकारे पार पडतात. मग नवरी मुलगी आपल्या खोलीत जाते. मग 2-4 दिवस ती मुलगी आपल्या सासरी राहते. पण अचानक त्या मुलीच्या डोक्यात काय येतं, की ती मुलगी आपल्या आईला फोन करते आणि म्हणते, "आई मला इथं राहायचे नाही, मला माहेरी यायचे आहे." त्यावेळी तिची आई तिला समजून सांगते, "काय झालं तुला? तू अशी का बडबड करते? तुझे सासर तुझ्यासाठी नवीन आहे. तू तिथं राहा, ॲडजस्टमेंट कर. आता तू तिथेच राहणार आहे कायमची. तुला आम्ही नवरा करून दिलेला आहे." पण त्यावेळी ती मुलगी त्या आईला म्हणायची, "मला इथं राहायचे नाही, बस." मग त्यावर त्या मुलीची आई तिला बोलते, "अजून 8-10 दिवस राहा. त्यानंतर परत मुलाला तू आपल्या माहेरी ये आणि माहेरी आल्यानंतर मला तुझ्यासोबत काय झालंय, तू असं का बोलती, हे सर्व गोष्टी सांग." मग ती नवरी मुलगी सासरी 8-10 दिवस राहते. मग 8-10 दिवस झाल्यानंतर ती मुलगी माहेरी जाते आणि मग माहेरी गेल्यानंतर ती नवरी मुलगी तिच्या आईला अशी धक्कादायक बातमी सांगते, की ती बातमी ऐकून त्या नवऱ्या मुलीच्या आईला पण धक्का बसतो. कारण त्या बातमीमध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं मित्रांनो, काय घडलं होतं या प्रकरणात आणि कुठे घडली ही घटना, हे अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण मंडळींनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केली नसेल, तर लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. मित्रांनो, ही जी घटना आहे, ही उत्तर प्रदेशमधील भागलपूरमधील असलेल्या एका छोट्या गावामधील आहे. या गावात एक 32 वर्षीय तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत राहत असते. आता मग या तरुणीचे लग्नाचे वय झाल्यामुळे त्या तरुणीच्या आई-वडिलांनी तिला स्थळ बघायला सुरुवात केली. काही दिवसानंतर त्या तरुणीच्या आई-वडिलांनी त्या तरुणीचे लग्न करण्यासाठी जवळच्या गावात राहत असलेला एक मुलगा बघितला. मुलगा चांगला जॉबला होता आणि घरदारी पण त्या मुलाचं सगळं ठीक होतं. मग त्या तरुणीचे लग्न त्या तरुण मुलासोबत लावून दिलं. मग लग्न झाल्यानंतर ती तरुणी नवरदेवाच्या घरी आली आणि मग सासरी आल्यानंतर लग्नाच्या काही ज्या रीतिरिवाज असतात, ते चांगल्या प्रकारे पार पडतात आणि मग ती तरुणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहू लागते. मग 2-4 दिवस ती तरुणी सासरी राहते. पण अचानक तिच्या डोक्यात काय होतं, तिच्या मनात काय अशा गोष्टी येतात, की ती आपल्या आईला फोन करते आणि म्हणते, की "आई मला इथं राहायचे नाही." तेव्हा तिची आई तिला म्हणते, "अगं बाळ काय झालं? तुला कोण त्रास देतं? तुझे सासू-सासरे काही म्हणतात का? तुझा नवरा तुला मारतो का? काय नेमकं झालं आम्हाला सांग." तेव्हा ती तरुण तिच्या आईला म्हणते, "तसं काही नाही. कोणीही मला त्रास देत नाही. मला फक्त माहेरी यायचे आहे. मला इथं राहायचे नाही." तेव्हा तिची आई तिची समजून काढते, की "अगं तू नवीन आहे. तुला करमत नसेल. ॲडजस्टमेंट कर थोडी. करमून जाईल." तेव्हा ती तरुणी तिच्या आईला खूप फोर्स करते आणि म्हणते, "मला इथं राहायचे नाही." मग तिची आई तिला म्हणते, "तुला यायचेच आहे तर 8-10 दिवस तिथे राहा आणि जेव्हा तुझे परतमळ असेल, तेव्हा तू माहेरी ये." मग त्या तरुणीला आपल्या आईचे म्हणणे पटले आणि आईचे म्हणणे पटल्यानंतर ती तरुणी 8-10 दिवस तिथे सासरी राहिली आणि मग 8-10 दिवस झाल्यानंतर परत मुळासाठी ती तरुणी माहेरी आली. मग माहेरी आल्यानंतर ती तरुणी आपल्या आईला सांगू लागली, की "आई, माझा जो पती आहे तो माणसात नाहीये. तो काही करत नाही." आणि त्या तरुणीचे असे बोलणे ऐकून तिच्या आईला धक्का बसतो. त्या तरुणीची आई तिच्या वडिलांना सांगते. तेव्हा त्या वडिलांना पण त्या ठिकाणी मोठा धक्का बसतो. त्यांना वाटतं, की आपली फसवणूक झाली आहे. मग हे सगळं ऐकल्यानंतर त्या तरुणीच्या वडिलांनी नवरदेवाच्या वडिलांना फोन केला आणि त्यांना तात्काळ आपल्या घरी बोलावलं. मग घरी बोलवल्यानंतर त्या तरुणीचे वडील त्या नवरदेवाला आणि नवरदेवाच्या वडिलांना म्हणतात, "तुमचा मुलगा असा-असा आहे, आम्हाला पहिल्यांदा सांगितलं का नाही?" तेव्हा तो नवरदेव म्हणतो, "अहो माझ्यात तसं काही नाही, थोडी कमजोरी आहे आणि मी दवाखाना वगैरे सगळं करत आहे, ट्रीटमेंट चालू आहे. सगळं बरं होऊन जाईल." तेव्हा ती तरुणी म्हणते, "पप्पा यांचं काही ऐकू नका, हे खोटं बोलतात." त्या मुलीचे जे वडील होते, ते समजदार होते. ते त्या नवरदेवाच्या वडिलांना म्हणाले, की "आमच्या मुलीचे दिवस इथे जाणार नाही. आम्हाला काय आमची मुलगी इथे ठेवायची नाही. तुम्ही एक काम करा, ट्रीटमेंट चांगली घ्या दवाखान्यातून आणि गुण्यागोविंदाने संसार करा. सगळं तुमचं बरं होऊन जाईल." तेव्हा तो नवरदेव आणि त्या वडील पण त्यांना होकार देतात.
पण ती तरुणी असते, ती म्हणते, "मला सासरी जायचं नाही, हा नवरा चांगला नाही, हा असाच आहे, तसाच आहे." अशी बडबड करू लागली. मग आई-वडिलांनी समजूत घालून दिल्यानंतर ती तरुणी परत सासरी नांदायला गेली. मग परत 8-10 दिवस ती तरुणी तिथे राहिली आणि परत तिच्या मनात काय आलं, ती आपल्या आई-वडिलांना फोन करू राहिली, "मला इथं राहायचंच नाही. हे असेच आहे, हे तसेच आहे." अशीच बडबड ती आई-वडिलांना बोलू लागली आणि ते आई-वडिलांचं पण डोकं आता फिरायला लागलं. त्यांना वाटलं, की आपल्या मुलीला नांदायचं नाही, तिच्या मनात नांदायचं नाही, म्हणून तिचे आई-वडील तिला परत माहेरी बोलवतात आणि तिला म्हणतात, "तुला नांदायची नसेल, तू फारकत देऊन टाक." आणि ती तरुणी पण फारकत द्यायला तयार होती. मग या तरुणीची फारकत होण्यासाठी तिचे आई-वडील गावात गेले. आता हे खेडेगाव असल्यामुळे तिथे फक्त सरपंच, पंचायतीचं चालत होतं आणि जे ते न्याय करून देतील ते मान्य करावं लागत होतं. म्हणून त्या तरुणीच्या आई-वडिलांनी त्या मुलाला आणि त्याच्या आई-वडिलांना तिथे बोलवलं फारकत घेण्यासाठी. मग पंचायतमधील काही पुढारी लोकं असतात, ते त्या तरुणीला म्हणतात, "तुला तुझ्या नवऱ्यासोबत राहायचे आहे की नाही ते सांग." ती मुलगी म्हणते, "मला राहायचे नाही, मी सासरी नांदणार नाही." आणि दुसरीकडे त्या मुलाला पण विचारतात, "तुला त्या मुलीसोबत राहायचे आहे का नाही?" त्यावर तो मुलगा होकार देतो. तो म्हणतो, "मला ह्या मुलीला नांदवायचं आहे. माझ्यात कुठलीही कमजोरी नाही." सगळे सर्टिफिकेट वगैरे सगळं काही दाखवतो पंचायतमध्ये. पण पंचायतीमधील लोकांना त्या मुलावर विश्वास पटत नव्हता. आणि दुसरीकडे ही मुलगी पण एकच रट धरून बसली होती. हा असाच आहे, तसाच आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. यांनी खोटे सर्टिफिकेट बनवले असतील, असं त्या मुलीने पंचायतवाल्यांना सांगितलं. पण ते पंचायतमधले जे लोकं असतात, त्यांनी मुलीची बाजू घेतली आणि तिथे फारकत घोषित केली. मग फारकत घोषित केल्यानंतर हा जो मुलगा होता, त्याला प्रचंड संताप आला. हा तिथून निघाला आणि आपल्या घरी पोहोचला आणि मग घरी पोहोचल्यानंतर त्या मुलाने विष पेलं. मग ह्या ज्या तरुणाची जी तब्येत होती, ही खूप खालावली. मग या तरुणाची तब्येत खूप मोठ्या प्रमाणात खालावली. मग त्या तरुणाच्या बहिणीने त्याला दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेण्यापूर्वी या बहिणीने पोलीस ठाण्यात त्या मुलीची, तिच्या आई-वडिलांची कंप्लेंट नमूद केली. आणि मग कंप्लेंट दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या मुलीला, तिच्या आई-वडिलांना आणि पंचायतमधील पुढारी लोकांना पकडलं. त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केली. मित्रांनो, माझा असा एक वैयक्तिक मत आहे, की पंचायतमधील जे बसलेले पुढारी लोकं असतात, त्यांनी या मुलावर विश्वास का ठेवला नाही? पंचायतमध्ये या तरुणाने आपल्या गोष्टी मांडल्या, तरी पण पंचायतमधील लोकांनी मुलीची बाजू उचलून धरली आणि फारकत दिली. मित्रांनो, तुम्हीच बघा जग कुठं चाललंय? काय चाललंय? या घटनेमध्ये तुम्हाला समजून घ्यावे लागेल, की संसार एकाचा नसतो, दोघांचा असतो. काहीतरी ॲडजस्टमेंट करावे लागते. आजकाल मुली वेगळ्याच प्रकारच्या वागत आहे आणि त्यामुळे अशी घटना घडून येत आहे. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं मंडळींनो? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटूया एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.